साहेब समन्सच्या अनुषंगाने सगळे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि जमिनीच्या व्यवहाराबाबत आणि क्लबच्या व्यवहाराबाबत सगळ्या गोष्टींची विचारपूस करण्यात आली. सगळ्या बाबतीत आम्ही स्टेटमेंट साहेबांनी बरोबर दिलेले आहेत. सगळे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत. त्या हिशोबाने जो काही ईसीआर रजिस्टर झालेला आहे त्या ईसीआर मधले ज्या लूप होल्स आणि ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी प्रेशराईज करून रजिस्टर करण्यात आल्या त्याची सगळ्याची पूर्तता साहेबांनी आता केलेली आहे आणि आम्ही ईडीच्या सगळ्या प्रश्नांना संपूर्ण उत्तरं दिलेली आहेत. आणि याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला ईडी आम्हाला बोलवेल त्यावेळेला आम्ही ड्युटी बाउंड आहोत की ईडीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांची कंप्लायन्स करण्यासाठी वी आर ड्युटी बाउंड फॉर दॅट. आणि 2001 पासून 2021 पर्यंत रेकॉर्ड मागितलं होतं. त्याप्रमाणे जेवढं रेकॉर्ड होतं ते आम्ही सबमिट केलेलं आहे आणि त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे. ईडी ज्यावेळेला आम्हाला ऑफिसर्स बोलवतील त्यावेळेला आम्ही येऊ आणि आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीच्या अटेंडन्स कंप्लीट करून त्या हिशोबाने सगळ्या गोष्टीची पूर्तता करू. Ravindra Vaikar was questioned today for more than 8 hours. What was the process of questioning? What actually unfolded in the before the agency? As per the summons issued by the enforcement director, we have attended the office of the enforcement director. They question regarding the land, they question regarding the construction, they question regarding the notice issued by the commissioner and the order passed by the Honorable High Court. Accordingly, Mr. Vaikar has given all the statement regarding the clarification of the issue raised by the ED, issue raised in their predicted offence. Accordingly, we comply all the procedures, all the documents, and henceforth we are ready to cooperate. Mr. Vaikar will be attend the office of the ED as and when they call, as we assure the ED officers. Mr. Tekavade, could you just let us know what was the money trail that is enforcement directorate is citing, because they claim that it is a 500 crore scam, and ultimately what Mr. Vaikar said is very much against the claims of. There is no money trail. There is no money trail. There is no question about the 500 crores. It is a imaginary. It is a notional. As and when the officers will call, we'll cooperate them. We are a duty bound to cooperate the officer of the ED as and when they call us. बताइए आज हुआ क्या, किन मुद्दों पर सवाल पूछे कि आपके क्लाइंट से? जो इन्फोर्समेंट डायरेक्टर ने हमको समन्स दिया था, अकॉर्डिंगली वी हैव फर्निश्ड ऑल द अराउंड 3000 स्क्वायर डॉक्यूमेंट्स एंड as per the direction we attended the office of the ED around 11:30. 11:30 के बाद जो भी क्वेश्चंस हुए थे, क्वेश्चंस रिगार्डिंग द क्लब, रिगार्डिंग द लैंड, रिगार्डिंग द NOC issued by the municipal corporation and thereafter the stop work given by the municipal corporation, and वो मैटर अभी सुप्रीम कोर्ट में चैलेंज हुआ है. और जो भी उन्होंने क्वेरीज रेज की थी, जो भी मनी ट्रेल मांगी थी, देयर इज नो प्रोसीड ऑफ द क्राइम, देयर इज नो मनी ट्रेल, देयर इज नो क्वेश्चन अबाउट द 500 करोड़. एवरीथिंग इज नोशनल, एवरीथिंग इज इमेजिनरी. बताया जा रहा है कि वो जो BMC की लैंड है वो BMC ग्राउंड के ऊपर रिजर्व थी और उसको अक्वायर किया, उसका एक्विजिशन किया, वो भी इलीगल तरीके से. तो इन क्लेम्स में कितनी सच्चाई है? बेसिकली ये लैंड BMC की है ही नहीं. इन्होंने ये लैंड परचेज की हुई है. ये इमेजिनरी एलिगेशन है. इट इज अ BMC लैंड इज बिलोंग टू देयर इंडिविजुअल लैंड एज पर द कन्वेंस डीड. दे हैव रजिस्टर्ड द डॉक्यूमेंट्स विद देम. दे परचेज द लैंड विद द 4 to 5 पीपल्स एंड अकॉर्डिंगली दे स्टार्टेड द क्लब. देयर इज नो क्वेश्चन अराइज अबाउट द BMC लैंड. कितने पिछले 19 साल में कितना इनकम जो है वो गेन किया गया था, क्या कुछ बताया मिस्टर भाई? वो तो नॉर्मल इनकम जो होता है वो उसका अकाउंट ED ऑफिसर्स को हमने दिए हुए हैं. तो वो सारे आपने बैंक ट्रांजैक्शंस के डिटेल दिए? एंटायर 2001 से लेके 2001 से 2023 तक ऑल बैंक स्टेटमेंट हैज बीन गिवन टू द ED ऑफिसर्स एंड दे आर स्क्रूटनाइज एवरीथिंग. अगली तारीख कब है? एज एंड व्हेन दे कॉल वी आर ड्यूटी बाउंड टू अटेंड द ऑफिस ऑफ द ED. पुराने अमेंडमेंट्स और बाकी का दुरुपयोग किया गया था, ये बात सच है? नहीं, ये सब गलत बात है. एवरीथिंग इज नोशनल, एवरीथिंग इज इमेजिनरी. ठीक, सर.